अर्धवटराव सॉरी, धन्यवाद धन्यवाद. अरे मी माझं नाव काय सांगत बसलो तुम्हाला, मला तर तुम्ही ओळखताच म्हणून तर तुम्ही दुसरा भाग आणलात. तेव्हा पहिल्यांदाच ठरल्याप्रमाणे पहिलं गाणं ऐका. मैना राणी आहा मैना राणी. नको नको, माझ्या आवाजात नको, त्यापेक्षा चांगल्या आवाजात ऐका. मैना राणी चतुर शहाणी, मैना राणी चतुर शहाणी, सांगे गोड कहाणी, सांगे गोड कहाणी, सांगे गोड कहाणी. कहाणीत त्या पशु पक्ष्यांना अवगत असते वाणी, सांगे गोड कहाणी, सांगे गोड कहाणी. सिंहवनाचा असतो राजा, भीती त्याची किती, वाघ वागतो भिवून त्याला, गुडघे टेकी हत्ती. अति चतुरपण कोल्हा कोणी, अति चतुरपण कोल्हा कोणी, सिंहाची पाणी, सांगे गोड कहाणी, सांगे गोड कहाणी. कोल्ह्याचाही काढी काटा कोणी करकोचा, कोल्ह्याचाही काढी काटा कोणी करकोचा, घरी बोलावून पान उतारा करी पाहुण्याचा, कडीवरी त्या कडी करुनिया, कडीवरी त्या कडी करुनिया, टोला कोल्हा हाणी, सांगे गोड कहाणी, सांगे गोड कहाणी. शाल म्हणून या खाल पांघरे गाढव वाघाची, त्यास पाहता झोप उडाली जंगल भागाची. एक कोंबडा उघडकीस पण, एक कोंबडा उघडकीस पण, ढोंगत त्याचे आणि, सांगे गोड कहाणी, सांगे गोड कहाणी. मैना राणी चतुर शहाणी, मैना राणी चतुर शहाणी, सांगे गोड कहाणी, सांगे गोड कहाणी, सांगे गोड कहाणी. वा 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 वा. अर्धवटराव, एका गाण्यात सगळी हिसाब नीती होती. एवढे सगळे प्राणी कशाला जमले होते हो? सांगा ना, सांगा सांगा सांगा. नाही नाही सांगा ना. तुझ्या लग्नाला नाही, सिंहाच्या लग्नाला. पुढली गोष्ट सिंहाचा लग्न. तुम्हाला काय वाटलं सिंहाचं लग्न होतं सिंहिणीशी? मुळीच नाही. ऐकाच तर गंमत. एक होती नदी, छान झुळझुळ वाहणारी. नदीच्या एका काठावर होतं गाव आणि दुसऱ्या काठावर होतं घनदाट जंगल. संध्याकाळी गावातली माणसं नदीवर जात नसत. प्राणी नदीवर पाणी पिण्यासाठी येत असत ना, आणि माणसं गावात सुखानं राहत असत. एकाच नदीचं पाणी आनंदानं पित असत. पण एके दिवशी काही वेगळंच घडलं. त्या संध्याकाळी पांडुबा शेतकऱ्याची मुलगी माधुरी नदीवर पाणी आणण्यासाठी गेली. संध्याकाळची वेळ. नदीवर जंगली प्राण्यांचा कलकलाट, दंगामस्ती सुरू होती. माधुरी आपल्याच नादात तिथं उभी राहून घागर भरत होती. इतक्यात सिंहराज तिथे आला. अगं बाई गो, चुकलंच माझं.
भलत्याच वेळी नदीवर आले. आणि हे काय? हा सिंह असा माझ्याकडे का पाहतोय? हा तर माझ्याकडेच येतोय. अगं बाई, जीव घेऊन पळावा आता. थांब पोरी, थांब थांब, पळू नकोस अशी. तुझं नाव काय? माधुरी. माधुरी, छान छान. आपण दोघे लग्न करू, माझ्या गुहेत सुखात राहू. माधुरी का? अगं बाई, मी रोज शिकार करीन, तुला जंगलात फिरायला नेईन. आहे कबूल? माधुरी नाव का तुझं? हा, नाहीतर तुला आताच खाऊन टाकीन. सांग लवकर. बापरे, सिंहानं पटकन पंजा उगारला. माधुरी घाबरली, पण रडली मात्र नाही. ती खोटं खोटं रडत म्हणाली, तुम्ही माझ्या बाबांना विचारा ना. हो ठीक आहे, चल आताच येतो. सिंह आणि माधुरी पांडवाकडे निघाले. सिंहाचं गुरकावणं आणि माधुरीचं खोटं खोटं रडणं सुरूच होत. पांडवा अंगणात बसला होता. त्यानं लांबूनच सिंह आणि माधुरीला येताना पाहिलं. त्यानं ओळखलं, नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण तो अतिशय हुशार होता. त्याने लगेच त्या वनराजाचं स्वागत केलं. अरे या 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 वनराज या, बसा बसा. नाही म्हणजे गरीबाच्या घरी कसं काय येणं केलं राजेसाहेबांनी? ये बेटी माधुरी, हा तू घरात जा बघू. अरे मोठी माणसं बोलत असताना लहान मुलांचं काय बी काम नाही. हा राजेसाहेब, तुम्ही बसा बसा, अगदी आरामात बसा. सिंहानं जबडा उघडून मोठी जांभई दिली. पडल्या पडल्या आया विंचरले. करा करा दात वाजवले आणि म्हणाला, पांडवा, मी माधुरीशी लग्न करणार. हो, जंगलामध्ये सुखात राहणार. तू जर नाही म्हणालास ना तर असं काय करता राजेसाहेब? अहो, मी नाही कसं म्हणणार तुम्हाला? मी तर तुम्हाला असंच म्हणणार होतो. खरं तर मी आज तुम्हाला सांगणार होतो, पण नाही म्हणजे काय आहे राजेसाहेब, आमची माधुरी तशी लहान आहे बघा. नाही म्हणजे तिला तुमच्या दाताची सुळ्याची लय भ्या वाटते. तुम्ही तेवढा तुमचा दात पाडून टाका. नाही म्हणजे मग आमच्या माधुरीचं लग्न तुमच्याशीच. माझ्याशीच माधुरीचं लग्न. ठीक आहे ठीक आहे, उद्याच येतो दात पाडून. घेऊन जातो माधुरीला इथून. अच्छा माधुरी, उद्या येतो. गुड नाईट गुड नाईट. सिंह मग खुशीत चालत चालत मध्येच मागे वळून बघत जंगलाकडे निघून गेला. आणि सिंह गेल्याचं बघून माधुरी म्हणाली, असं हो काय बाबा, त्या दुष्ट सिंहाला तुम्ही असं काय सांगता? मला बाई अधिकच भीती वाटते. तो उद्या खरोखरीच दात पाडून आला तर? ये येडावाय, अरे आम्हाला काय तुझी काळजी नाही बाई. अरे तू काय बी भिवू नगस, म्या समद व्यवस्थित करतो. अगं हा पांडुबा सिंहापेक्षा बी हुशार आहे. होय, आहातच तुम्ही हुशार. ऐक नाही? हा हा म्हणता दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ झाली. माधुरी घाबरून घरातच बसली. पांडवा मात्र निवांतपणे अंगणात बसला होता. अंधार पडला. रातकिड्यांची किरकिर सुरू झाली आणि काळोखातून दोन लुकलुकणारे डोळे जवळ जवळ येऊ लागले. अरे या 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 वनराज साहेब या, महाराजांचा जय जयकार असो. सिंहानं आपल्या पुढच्या पंजानं रक्ताळलेल्या मिशा पुसल्या. आऊ आऊ करत सिंहानं आपला जबडा उघडला
आणि पांडोबा क्षणभर भीतीनं गारठलाच. अहो, सिंहाचं तोंड रक्तबंबाळ झालं होतं. तोंडात एकही दात शिल्लक नव्हता. तोंडातून टिपटिप टिपटिप रक्त खाली ठिपकत होतं. सिंह कापऱ्या आणि दुखऱ्या आवाजात म्हणाला, माझं तोंड फार दुखतंय. असं वय अगदी आताच दगडावर आपटून मी दात पाडले. ओ अगं आहे ग, कुठाय माझी माधुरी? जावई बापून लय त्रास झालेला दिसतोय. नाही जावई बापू, तुम्ही थोडी विश्रांती घ्या. बरं. मी आता आलो बघा माधुरीला घेऊन. सिंह सुखावला. तोंड मिटून अंगणात पडून राहिला. फटफट शेपटी आपटून माशा हाकलवू लागला. आपल्या लग्नाची स्वप्न पण पाहू लागला. एवढ्यात पांडोबा अंगणात येत म्हणाला, अव जावई बापू, थोडा घोटाळा झालाच बघा. काय झालं? नाही म्हणजे आमची माधुरी म्हणते हो, तिला तुमच्या त्या अणकुचीदार नाकाची लई भीती वाटते. तेवढी तुमची नख कापून टाका आणि म्हणजे तिची समजूत पटेल हो. वनराज, अव वनराज, ऐकणार ना एवढं आमच्या माधुरीचं? अव मग ती जलमभर तुमचं ऐकेल बघा. सिंह अतिशय संतापला, भयंकर रागावला. तो पांडोबाच्या अंगावर ओरडणारच होता. त्याने तोंड उघडलं, पण दात पडल्यानं तर इतकं दुखत होतं की कसं बस उफ उफ करीत दुखऱ्या तोंडानं तो जंगलाकडे निघून गेला. आणि तिसऱ्या दिवशीची संध्याकाळ झाली. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. सर्वत्र संधी प्रकाश पडला होता. पांडोबा अंगणात बसून जावई बापूंची वाटच पाहत होता. इतक्यात लांबून खुरडत खुरडत येणारा सिंह त्याला दिसला. त्याचे हात पाय रक्तानं माखलेले होते. एक एक पाऊल चालताना तो विवळत होता, कढत होता. तो कसा बसा पांडोबाच्या घरापर्यंत आला आणि धापकन अंगणात पसरला. तोंड सुजल्यानं सिंहाला बोलता येत नव्हतं. नख कापल्यानं नीट चालता येत नव्हतं. त्याने नख कापलेले हातपाय पांडोबाला दाखवले आणि दुखऱ्या पंजानं माधुरीला बोलवण्याची खूण केली. माधुरी, शाबास जावई बापू, शाबास. आता तुम्ही जिंकलीत राव. आरंभ्या लय खुश आहे तुमच्यावर. तुमच्या या मोठ्या पराक्रमाबद्दल तुम्हाला मोठं बक्षीस घेऊन येतो आता. पांडोबा उड्या मारतच घरात गेला आणि जाड जोड सोटा घेऊन आला. सिंह बोलण्यासाठी तोंड उघडणार तोच. अरे मूर्ख वनराजा, ये घे तुझ्या पराक्रमाचं बक्षीस. तुझ्या पराक्रमा एवढं घे. हा का आणखीन? सोन्यासाठी पोर पाहिजे वय तिला. पांडवानं तो सोटा सिंहाच्या कमरेत हाणला. खरपूस मार बसता सिंहाला समजलं आपलं वेड वागणंच आपल्याला नडलं. सिंह पडला प्रेमात आणि दात गेले घशात. बरं झालं. अरे अर्धवटराव, वाईट झालं. अरे आता माधुरी कुणाशी लग्न करणार? आता मी स्वतः सांगायचं म्हणजे अगदी नको नको, तू सांगू नको. निदान गोष्ट तरी सांगू ना. हुशार बकरा, हुशार बरं का, बकरा. कोल्हा जसा चतुर असतो ना, तसा लांडगा सुद्धा मोठा लबाड असतो बर का. या गोष्टीतला हुशार बकरा आहे ना, तो ह्या लबाड लांडग्याला सुद्धा अजिबात बधत नाही. एकदा एका लबाड लांडग्यानं डोंगराच्या उंच कड्यावर एक बकरा चरताना पाहिला. लांडग्याला काही इतकं उंच चढता येत नाही, म्हणून त्याला बकऱ्याला पकडता येईना. आणि लांडग्याला तर खूप भूक लागलेली होती. बकरा मस्त गलेलठ्ठ होता. जाडजूड बकरा दिसताच लांडग्याच्या तोंडाला अगदी पाणी सुटलं. लांडग्यानं बकऱ्याला फसवायचं ठरवलं, म्हणून त्याच्याशी अगदी मित्राच्या नात्यानं गोड गोड बोलायला लागला. क्विक क्वॅक, क्विक क्वॅक. अरे मित्रा, तू असा उंचावर का चढतोयस?
अरे जर का तुझा चुकून पाय घसरला तर तू खाली पडून मरशील बरं. इथं मैदानात ये बघू. इथे किती कोवळं लुसुशीत ताजं गवत तुझी वाट पाहते. धन्यवाद मित्रा, धन्यवाद. अरे सज्जन लांडग्या, मैदानातले ते ताजे गवत खाण्यापेक्षा हे वाळलेले सुके गवत मला अधिक गोड वाटत. तूच का येत नाहीस वरती? ह्या उंच कड्यावरून किती छान दृश्य दिसतंय बघ. किती गार वारा येते. क्विक क्वॅक. अरे मला वर यायला आवडलं असतं रे, पण मी की नाही खूप घाईमध्ये आहे. अरे मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची. ये ये लवकर खाली ये. माझी गोष्ट ऐक आणि मग खुशाल जा त्या कड्यावर. वा, माझे कान चांगले शाबूत आहेत. तू तू तिथूनच का सांगत नाहीस बरं? ए बस का, तुझ्या मित्राचं नाही ऐकणार? ऐकलं असतं रे, पण क्विक क्वॅक. आता पण काय? वा, मी खाली येणार आणि काय मी कोवळं गवत खाणार? वा वा वा. अरे मी खाली येणार आणि तूच मला खाणार. सुखासुखी माझा जीव जाणार. छान छान. हे सज्जन लांडग्या, आता तू निघावस हे उत्तम. निघा निघा आता. बिचाऱ्या लांडग्याचा बेत फसला म्हणून तो आपल्या वाटेनं निघून गेला. लांडगे सज्जने जंगल वाटेन गेले, तरी श्री हरी ला 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 ला. हे काय मानेचे श्लोक, सॉरी मनाचे श्लोक. कुणाचे 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 विचारताय? अरे नाव रामदास लावता आणि श्लोक कुणाचे विचारता? अरे रामदास स्वामींचे मनाचे श्लोक हे नव्हे, हे माझ्या मनातले श्लोक आहेत. कसे वाटले? कसे तरीच वाटले ना. मग असे करूया, श्लोकांच्या ऐवजी गाणेच ऐकूया. एक कोल्हा बहु भुकेला, फार होता कावला. एक तुकडा परीन त्याला, खावयासी गावला. एक कोल्हा बहु भुकेला, एक कोल्हा बहु भुकेला, फार होता कावला. एक तुकडा परीन त्याला, खावयासी गावला. एक कोल्हा बहु भुकेला. बापड्याने जंगलाचा भाग सारा हुंगला. भर दुपारी तो बिचारा दीनवाडा हिंडला. शेवटाला थकून गेला, सावलीला थांबला. एक तुकडा परीन त्याला, खावयासी गावला.
कोल्ह्याच्या गाण्यानंतर गाढवाची गोष्ट ऐकूया. ए गाढवाची नको रे गोष्ट. अरे ऐका ऐका, मज्जा येते मज्जा. छे, नकोच बाबा. म्हणतात ना गाढवाला गुळाची चव काय. काय 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 बोललास? काय नाही. नाही तू आता काय बोललास? ऐकू आलं? हो. मग मला कशाला विचारताय? त्यापेक्षा पुढली गोष्ट ऐकाय. अनुभवानं शहाणपण. वनराज सिंह गुहेत एकटाच राही. एकटेपणाचा त्याला कंटाळा येई. सिंहाला वाटे आपल्याला असावेत मित्र. मित्रांसोबत आपण फिरावे सर्वत्र. शिकार करावी, वाटणी करावी, रोज रात्री मेजवानी व्हावी, मित्रांसोबत मजा करावी. आज हरिण खावं, उद्या अस्वल खावं, कधी कधी मित्रांनी सुचवावं. मित्र सांगतील तो प्राणी आपण मारू. झाडाखाली आराम करू, पडल्या पडल्या गप्पा करू. थोड्याच दिवसात सिंह आणि कोल्ह्याची मैत्री जमली. नंतर सिंह आणि कोल्ह्याची गाढवाशी मैत्री जमली. सिंह, कोल्हा आणि गाढव झाले एकमेकांचे मित्र. शिकार शोधण्यासाठी फिरू लागले एकत्र. हे तिघे खूप खूप चालले. हे तिघे खूप खूप धावले. तेव्हा त्यांना हरणांचे कळप दिसले. हरणांचे कळप चालले होते रमत गमत रमत गमत. सिंह होता तयारीत हरणांकडे बघत. बेसावध हरणांवर सिंहाने झेप मारली. एका फटक्यात शिकार साधली. शिकार मस्त चविष्ट होती. तिघांना भूक लागली होती. तिघेही झाडाच्या सावलीत बसले. गाढव भुकेने ओरडू लागले. सिंहाने गाढवाला शिकारीची वाटणी करायला सांगितले. गाढवाने खूप विचार करून शिकारीचे 3 सारखे भाग केले. प्रत्येकाच्या समोर ठेवले. गाढव ऐटीत सिंहासमोर उभे राहिले. शिकारीची असली वाटणी पाहून सिंह रागावला फार. एका फटक्यातच त्याने गाढवाला केले ठार. शिकारी पाठोपाठ शिकार करून सिंह दमला. भुकेने कळवळला. ओरडत सरफडत झाडाखाली बसला. सिंहाचा हा अवतार पाहून कोल्हा सारं समजला. मग सिंहाने कोल्ह्याला शिकारीची वाटणी करायला सांगितले. कोल्ह्याने भीत भीत मेलेल्या गाढवाकडे पाहिले. कोल्ह्याने शिकारीचे 2 भाग केले. मोठा चांगला वाटा वनराज सिंहापुढे ठेवला आणि अगदी थोडासा वाटा कोल्ह्याने स्वतःसाठी घेतला. शिकारीची वाटणी झाली. त्याने वनराजाला खायची विनंती केली. योग्य वाटणी पाहून सिंह खुश झाला. आपली आयाळ कुरवाळत शेपटी उडवत तो म्हणाला, प्रिय मित्रा, मला एक सांग, तुला हे शहाणपण कसं सुटलं? अरे सांग कोल्ह्या, सांग. मी खुश आहे तुझ्यावर. क्षमासावी महाराज. हे गाढव मेले आणि मला शहाणपण सुचले. महाराजांचा जय जयकार असो. असे हे दोघे मित्र जेवू लागले एकत्र. हा शिपाई, ए शिपाई, ए शिपुर्ड्या. अरे शिपुर्ड्या, अरे वेड्या, मी वेडा? अरे मी शहाणा म्हणून तुम्हाला शिपाई म्हणतोय बरं. म्हणजे म्हणजे गोष्ट ऐका माकड राजा, म्हणजे कळेल काय ते. अनेक वर्षापूर्वीची गोष्ट. एका जंगलात अनेक पशु पक्षी राहत. त्या जंगलात की नाही सिंहच नव्हता. त्यामुळे जंगलातल्या पशूंना राजाच नव्हता. तेव्हा एका माकडानं सर्व पशूंची सभा बोलवली. सभेत माकड सर्वांना म्हणाल, नमस्कार नमस्कार पशुमित्रांनो, नमस्कार. आपल्या सर्वांना हवा आहे एक राजा. तेव्हा सुंदर नाच करणारा राजा आपण निवडू. म्हणून जो चांगला नाच करील तो जंगलचा राजा होईल. चला
करा सुरुवात. माकडाचं हे बोलणं ऐकताच सगळ्या प्राण्याने धांगडधिंगा केला, पण नाच मात्र कुणालाच करता येईना. तेव्हा माकड ऐटीत आलं. त्याने शेपटी उडवत झकास नाच केला आणि सर्वांनी माकडा जंगलचा राजा केलं. धन्यवाद धन्यवाद मित्रांनो. आजपासून मी तुमचा राजा आणि तुम्ही माझी प्रजा. तेव्हा मी सांगतो ते ऐकायचं. राजा म्हणतो उभे राहा. शाबास. राजा म्हणतो चालते वा. राजा म्हणतो चालते वा. माकड राजा झाले आणि इतरांना त्रास देऊ लागले. तेव्हा एक कोल्हा मनात म्हणाला, ह्या माकड राजाला अजिबात अक्कल नाही. राजा हुशार हवा, पण आमचे माकड राजे नुसते नाचरे आहेत, नाचरे. त्यांना चांगली अद्दल घडवली पाहिजे. एकदा एका शेतातून फिरत असताना कोल्ह्यानं शेतात लावलेला एक सापळा पाहिला आणि त्यात त्याने काही खाद्यपदार्थ पण पाहिले. सापळा पाहताच कोल्हा मनोमन हसला. कोल्हा लगेचच माकड राजाकडे गेला आणि त्याला म्हणाला, नमस्कार राजेसाहेब, नमस्कार. नमस्कार. बोल, काय काम आहे? राजेसाहेब, आपणासाठी जवळच्या शेतावर खास चमचमीत मेजवानीचा बेत आहे. कृपया मेजवानीच चलावं. अवश्य अवश्य. मेजवानीला कुणी नाही म्हणे. कोल्ह्याच्या गोडगोड बोलण्याला माकड फसलं. कोल्हा माकडाला घेऊन सापळ्याकडे आला. त्यातील खाद्यपदार्थ माकडाला दाखवून कोल्हा म्हणाला, माकड राजांचा जय जयकार असो. हे पहा, ही मेजवानी आपलीच वाट पाहत आहे. आपण आधी सुरू करावं. वा रे वा. आता मस्त मारतो ताव. याव रे याव. माकडानं अविचारानं त्या खाण्यावर उडी मारली आणि ते सापळ्यात अडकलं. माकडानं सापळ्यातून सुटण्याचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. ते अडकलं. लांब उभं राहून हसणाऱ्या कोल्ह्याला पाहत माकड म्हणाला, अरे दुष्टा, राजाला फसवायला लाज नाही वाटत तुला? अरे मूर्ख माकडा, सापळा कुठला आणि मेजवानी कुठली हे देखील तुला ओळखता येत नाही. आणि असा बिंडोक पश्चिमचा राजा होऊ शकतो. अर्धवटराव, आता पुढली गोष्ट ऐकायची ना. मग उलटी कर. हे काय उलटी? अरे कॅसेट उलटी कर. हा, कॅसेट उलटी करायला सांगताय काय? मग असं उलट सुलट काय बोलताय? उलटी केलीत ना कॅसेट, म्हणून तर माझा आवाज टालसू ऐकू येतोय. अहो, टालसू म्हणजे सुलटा. हा, आणि गोष्ट ऐकायला सुटा. सिंह आणि डास. सिंहाच्या पराक्रमाच्या गोष्टी तुम्ही ऐकल्यात, पण एवढूसा डास सुद्धा पराक्रमी असतो बर का. एक घनदाट जंगल होतं. या जंगलात अनेक प्राणी, पक्षी, किडे, मुंग्या, साप, माकडं आनंदाने राहत. ह्या जंगलात एकच सिंह राहत होता. तो त्या जंगलचा राजा होता. तो सिंह शूर होता, पराक्रमी होता आणि एका फटक्यात कोणाचीही शिकार करी. गुहेत जाऊन त्यावर ताव मारे. सिंह जोर जोरात डरकाळ्या फोडी ना, त्यावेळी सर्वजण आपापल्या घरी पडत. सिंह सगळ्यांना ओरडून सांगे, होय, मीच सगळ्यांपेक्षा ताकदवान, मीच आहे बलवान. जर कुणी माझ्याशी लढाई करेल तर तेच त्याचे मरण असेल. अरे मी कुणालाही हरवेन आणि त्याला खाऊन टाकेन. हा 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 हा. आपल्या पराक्रमाची सिंह अशी मारीत असे बढाई, मग कोण करणार त्याच्याशी लढाई? पण त्याच वेळी तिथे हा एक डास आला. त्याने मात्र सिंहाशी लढण्याचा विचार केला. सिंह म्हणजे काय? डाव्या पायाचा मळ. मिळू दे त्याला त्याच्या बढाईचं फळ. डास सिंहाकडे गेला, त्याच्या अवतीभोवती फिरला आणि त्याला सामोरा गेला. वनराज, अरे
अहो सिंह महाराज, हा. तुमच्या ह्या दातांना, टोकेरी नखांना मी का घाबरू? असं का? मी आहे शूरवीर. आपण युद्ध सुरू करू. वाव, 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 वाव. मी तुमच्याशी लढीन, तुमचा पराभव करीन. रे वाव, 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 वाव. मी उगाच गुई गुई करीत नाही. मी तुम्हाला भीत नाही. चला, युद्धाला तयार व्हा. माझ्या समोर उभे राहा. वाव, 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 वाव. एवढा असा डास आणि मला असं बोलतो. हा स्वतःला कोण समजतो? अरे मी एक फूक मारली तरी हा डास मरेल आणि म्हणे डास वनराजाशी लढेल. सिंह रागानं गुरगुरला, पण युद्धाला तयार झाला. त्यानं डोळे वटारले, आयाळ फिसकारली, आपली तीक्ष्ण नख सुद्धा त्यानं डासावर उगारली. वनराज सिंह आणि शूरडास युद्धासाठी समोरासमोर आले. एकमेकांकडे रागानं पाहू लागले. इतक्यात डास सरळ सिंहाच्या नाकपुडीतच शिरला. त्यानं कडाडून चावा घेतला. सिंह थैथे नाचू लागला, फटाफट शिंगू लागला आणि वेदनाने व्याकुळ झाला. कुठे आहे तो डास? त्याला आता चिरडून टाकतो. डास पटकन नाकातून पळाला, आयाळीत लपला, गुई गुई करत नाचू लागला. सिंहाला पटापट चावू लागला, कधी पोटावर, कधी पायावर, कधी शेपटीला तर कधी मानेला. बाप रे, सिंह दुःखाने वेडा पिसा झाला. जोर जोरात ओरडू लागला. अरे त्याच्या चाव्यानं हैराण झाला. अरे असा समोर ये. थांब, तुला एका पंजात मारेन. कुठं आहेस तू? मारेवर, शेपटीवर. हैराण झालो या वेदनाने. हा डास काय माझ्या पंजात येत नाही. माझं दुःख काही कमी होत नाही. ऐकलं? एवढा मोठा वनराज पण कसा हैराण झालाय तो. अरे डासाजवळ तो आपला पराभव कबूल करतो. अरे 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 शूरडासा, आता मला चावू नकोस. पुन्हा कधी माझ्याकडे येऊ नकोस. तुझ्या चाव्याने माझं अंग झोंबतंय रे. मी युद्धात हरलो पण लक्षात ठेव, मी जंगलचा राजा आहे. हा. सिंहाचं बोलणं ऐकून डास खुश झाला. वाव, 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 वाव. बस कर तुझं रडगाणं वनराजा. मी तुला माफ केलं. आता तू गुहेत जा. माझ्याशी युद्ध करशील तर तूच जखमी होशील. वाव, 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 वाव. आता मी जातो. डास उडता उडता पुन्हा एकदा सिंहाला चावला. सिंह रागावला, थोडासा गुरकावला, पण नंतर गप्प बसला बिचारा. जंगलच्या राजाला, ताकदवर सिंहाला आपण युद्ध करून हरवलं आणि काही चाव्यातच त्याला नाचवलं. ह्याचा डासाला मोठा गर्व वाटू लागला. आपण जर सिंहाला हरवू शकतो तर असा विचार करत डास निष्काळजीपणानं आपल्याच मिजासीत उडू लागला आणि अचानक एका कोळ्याच्या जाळ्यात अडकला. हे काय? अरे बाप रे, मी आणखीनच अडकत चाललोय. हे ते भयानक कोळ्याचं जाळं तर नव्हे? म्हणजे आता माझं मरणच. भराभर धावतच कोळी तिथे आला. जिभल्या चाटत शिकार मिळाल्याच्या आनंदानं डासाकडे पाहू लागला. पुढच्या 2 पायांनी तोंड पुसू लागला. आता कोळी डासाला खाणार. तेव्हा डासाच्या लक्षात आलं. अरे रे 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 रे, काय ही माझी अवस्था. मगाशी एका प्रचंड सिंहाला मी हरवलं आणि आता एका लहान किड्यानं मला नमवलं. तेवढ्यात कोळ्यानं पटकन डास खाल्ला आणि हे पाहून सिंह फक्त हळूच हसला. काय डासो पंत, काय झालं तुमचं? रामदास, अहो रामदास, अरे कुठे बघताय कुठे? नाही म्हणजे सिंहाला डास एवढा त्रास देत होता करून, तर सिंह मच्छरदाणीत का नाही झोपला? अरे जंगलात कुठल्या मच्छरदाण्या मिळणार? का नाही मिळणार म्हणतो? नाही मी का नाही मिळणार म्हणतो. जंगलात मच्छर तर असतात आणि दाणेही मिळतात.
मग मच्छरदाण्या का नाही मिळणार? रामदास, म्हणजे मला एक आणखीन विचारायचं आहे, हे मच्छरदाण्या म्हणजे कसे काय बनवतात? म्हणजे मच्छरदाण्या काय माहिती का, हा कापडाला भोक पाडून बनवतात ना? नाही रे, हा आता कळलं, सगळी भोक एकत्र शिवून मच्छरदाण्या करतात. अरे तू मूर्खासारखं का बोलतोस? तुम्हाला समजावं म्हणून. काय? तुम्ही ऐकावं म्हणून नव्हे, त्यापेक्षा पुढलं गाणं ऐकूया. लांडगा आला रे लांडगा आला रे लांडगा आला रे आला, अरे लांडगा आला रे लांडगा आला रे लांडगा आला रे आला. या रे लवकर पळा 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 रे पळा पळा, या रे लवकर पळा 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 रे पळा पळा. लांडगा आला रे लांडगा आला रे लांडगा आला रे आला, अरे लांडगा आला रे लांडगा आला रे लांडगा आला रे आला. सारे धनगर झाले गोळा, लांडगोबाला मारायाला भर 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 धावू लागले, तिकडे तिकडे शोधू लागले. सारे धनगर झाले गोळा, लांडगोबाला मारायाला भर 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 धावू लागले, तिकडे तिकडे शोधू लागले. खोडसाळ पोरगा फिदी फिदी हसला, ही 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 ही, फजिती केली म्हणाला, लांडगा आला रे लांडगा आला रे लांडगा आला रे आला, अरे लांडगा आला रे लांडगा आला रे लांडगा आला रे आला. फजिती होता चिडले सगळे, खोटारड्याला खूप बदडले, पुन्हा न येऊ आम्ही कधीही, संकट आले मोठे जरी. फजिती होता चिडले सगळे, खोटारड्याला खूप बदडले, पुन्हा न येऊ आम्ही कधीही, संकट आले मोठे जरी. थट्टा केली अंगाशी आली, हलता दणका बसला, लांडगा आला रे लांडगा आला रे लांडगा आला रे आला, अरे लांडगा आला रे लांडगा आला रे लांडगा आला रे आला. एकदा घरात लांडगा आला, शेळ्या मेंढ्या खाऊ लागला, पोरगा बोंबलत ओरडत सुटला, कुणी न आले मदत कराया. मस्करी केली नि कुस्करी झाली, मेंढ्यांचा फडशा पडला, अरे मस्करी केली नि कुस्करी झाली, मेंढ्यांचा फडशा पडला. लंगडा आला रे लंगडा आला रे लंगडा आला रे. नाही रे, लांडगा लांडगा, उगीच गाढवपणा करू नकोस. मग चला गाढवाची गोष्ट ऐका की, तुम्हाला नक्कीच आवडेल. कुंभारा कामं आटपली. कुंभारानं गाढवाला चरायला सोडलं. माती वाहून ओझी नेऊन गाढव अगदी थकलं होतं आणि गाढव भुकेलेलं पण होतं. गाढव चौखूर उधळलं, गावाबाहेरच्या कुरणात गेलं. ताजा हिरवा चारा पाहून खूप सुखावलं. बकाबक गवत खाऊ लागलं. पण गवत खाता खाता त्यानं थोडी सळसळ ऐकली. हा कसला आवाज? काहीतरी वेगळाच वास येतोय. बापरे, काही धोका तर नाही ना? आता समजलं. एक दुष्ट लांडगा त्या कोपऱ्यामध्ये दबा धरून बसलाय. सांभाळून राहायला हवं. गाढवानं पाहताच लांडगा पण सावध झाला.
त्यानं मनात विचार केला, वा, आजचं जेवण तर बुवा कसं फक्कड आहे. एका उडीत याला मारून टाकीन, मस्त मजेत ताव मारेन. हा वा, या वा. जिभल्या चाटत येणाऱ्या लांडग्याला पाहून लांडग्याच्या मनातलं गाढवानं बरोबर ओळखलं. तरी गाढव नाही घाबरलं. गाढव भीतीनं थरथरलं नाही, जीव घेऊन पळालं नाही किंवा वेड्यासारखं खिंकाळलं पण नाही. लांडग्याला जवळ येताना पाहून गाढवानं विचार केला, आता काय बरं करावं. आपल्यापेक्षा लांडगा शक्तिवान आहे. नाही, याच्याशी मारामारी करून चालणार नाही. हा मला सहज ठार मारेल. त्यापेक्षा काहीतरी युक्ती करू आणि इथून पळून जाऊ. काय बरं करावं. सुचलं सुचलं. येऊ दे आता, त्याला येऊ दे. अहो गाढव भाऊ, असे काय करताय? तोंड वाकडं करून तुम्ही असे काय लंगडताय? 3 पायावर उभे राहून मान काय फिरवताय? कान तिरपे फिरवत अशी शेपटी काय उडवताय? अरे अरे लांडगे भाऊ, तुला काय सांगू. तुला खाण्यासाठी भरपूर मांस मिळावं म्हणून मी गवत खात होतो. आता माझं लुसलुशीत मांस तुला नक्की आवडेल की नाही. पण काय झालं गाढव भाऊ? काय झालं रे? काय सांगणार. या कुरणात चरताना माझ्या पायात काटा गेला. आता खाताना तो काटा तुझ्या जिभेला टोचेल याच मला वाईट वाटतंय. आई भाऊ भाऊ, माझं एक काम करशील का रे? हो 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 हो, अवश्य. अरे तुझ्यासारख्या भावाला मदत करायला मला आवडेलच. सांग सांग सांग, काय काम करू? सांगतो सांगतो. माझ्या भाऊराया, मला खाण्यापूर्वी माझ्या पायातला एवढा काटा काढून टाक. इथे इकडे नाही, मागच्या पायाला मागच्या पायाच्या टोकावर आहे. इकडे मागे मागे. लांडग्याला हे सारं खरंच वाटलं. गाढवावर ताव मारताना त्या काट्याची कटकट नको हे पण त्याला पटलं. गाढवाच्या पायातील काटा काढण्यासाठी लांडगा सावकाश खाली वाकला आणि पायातला काटा शोधू लागला. त्याबरोबर गाढवानं लांडग्याच्या तोंडावर अशी लाथ हाणली की त्याचे सगळे दात कटाकट निखळून पडले. चांगलाच मार बसला त्याला. त्याचं तोंड सुजलं, अंग खरचटलं, तोंडातून रक्त पण टिपकू लागलं. मीच वेडेपणा केला. हे गुबगुबीत गाढव हातचे पळाले आणि माझे दात मात्र पडले. दात पडले. हे चलाक गाढव गावाच्या दिशेनं चौखूर उधळलं, घरी जाऊन मातीत लढलं आणि लांडगोबाचे मात्र चांगले तोंड शेकले. लांडगोबाचा गाढवपणा त्याला नडला आणि आणि तो आडवा पडला. पण आमच्या वेळी गाढव म्हणजे गावातला ढ. गाव लिहून मध्ये ढ लिहायचा, कळला? गाढवासारखं बोलू नकोस. तुम्हीच शिकवलं हो मला बोलायला. काय याला किती सांगा, किती वेळ सांगा, हा नेहमी असंच बोलणार. याला सांगून काही उपयोग नाही. म्हणतात ना, गाढवा पुढे वाचली गीता. वाचणारा गाढव होता. गाढव मूर्ख होता. काय बोलतोस? पुढल्या गोष्टीतला गाढव मूर्ख होता. त्याची गोष्ट कोल्हा आणि गाढव. एक होता लबाड कोल्हा आणि एक होता बिचारा भोळं गाढव. कोल्हा आणि गाढव एकमेकांचे मित्र होते. एके दिवशी सकाळ झाली, कोंबडा आरवला. पक्ष्यांचा किलबिलाट पण सुरू झाला. जंगल हळूहळू जागं होऊ लागलं. हे दोघे मित्र जंगलात फिरायला निघाले. काही खायला मिळतं का ते पाहू लागले. इतक्यात त्यांना सिंह गर्जना ऐकू आली. झाडामागून सावकाश दमदार पावलं टाकीत वनराज सिंह आला. सिंह पाहताच गाढवाची घाबरगुंडीच उडाली.
गाढव म्हणाल. मित्रा कोल्ह्या, मला या वनराजाची भीती वाटते. माझे पाय पाय बघ कसे भीतीने लटपट आहे. चल बाबा चल, आपण इथून पळून जाऊया. पण कोल्हा गाढवाला धीर देत म्हणाला, अरे वेडा रे वेडा, सिंहाला कशाला घाबरायचं? हा, अरे असं काय म्हणतोस? काय ते सिंहाचं रुबाबदार चालणं आणि ते एका झेपेत शिकार करणं, ती तीक्ष्ण नख आणि ते टोकेरी सुळे, अरे कुणालाही भीती वाटेल त्यामुळे. आणि बापरे, मगाची ती सिंह गर्जना, बापरे, माझ्या पोटात तर भीतीने गोळा तुटलाय. अरे 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 गाढव भाऊ, तू उगीच घाबरतो सिंहाला. अरे ह्या आपल्या वनराजांना प्रजेची किती किती काळजी असते, म्हणूनच प्राण्यांना वनराजांची भीती नसते. तू इथेच उभा राहा, अगदी निर्धास्त राहा. मी जाऊन महाराजांना नमस्कार करतो, त्यांची विचारपूस करून येतो. कोल्हे भाऊ, पण तू लवकर ये, मला भीती वाटते. आलोच बघ लगेच. नुकता सूर्य उगवला होता. भुकेलेला सिंह झाडाखाली रुबाबात उभा होता. गले लठ्ठ गाढव आधी खावं का कोल्ह्याला ठार मारावं अशा विचारात सिंह होता. गाढव अधिक रुचकर असेल आणि एका फटक्यात सहज मरेल असं ठरवत असतानाच, नमस्कार नमस्कार. नमस्कार वनराज. नमस्कार. महाराजांचा जय जयकार असो. बोल बोल, काय ते? होय होय होय, हा. वनराजांनी शांत व्हावं. तो पहा, आपणासाठी नजराणा मी मोठ्या युक्तीने आणलाय. हा, आपण मला अभय द्यावं आणि त्या गले लठ्ठ गाढवाचा स्वीकार करावा. आपली आज्ञा होताच हे गुबगुबीत गाढव मी आपल्या समोर आणीन. सिंहानं आपला उजवा पंजा उंचावला. भूक लागली मला, लवकर घेऊन ये त्याला. जशी जशी आज्ञा महाराज, हा. जशी आज्ञा. कोल्हा शेपटी उडवत हसत हसत कुई कुई आवाज करत आपल्या मित्राकडे गेला आणि त्या लबाड कोल्ह्यानं आपल्या मित्राला म्हणजेच गाढवाला फसवून सिंहाच्या स्वाधीन केलं. कोल्ह्यावर विश्वास ठेवून गाढव थरथरत सिंहासमोर गेलं आणि एका फटक्यात गाढवाला जायबंदी करून सिंहानं कोल्ह्यावरच झडप घातली आणि त्यालाच पहिल्यांदा मारलं. कोल्ह्याला खाता खाता सिंह म्हणाला, कोल्ह्यापेक्षा हे गुबगुबीत भोळे गाढव नक्कीच रुचकर असणार हे खरे, पण आपल्या गरीब मित्राला फसवणारा हा लबाड कोल्हा आपण आधी मारला ते बरे. न जाणो हो, हा लबाड कोल्हा उद्या मला फसवील, गाढवासारखा मला तोंड घशी पाडील. कोल्ह्याला आधी मारला ते बरे. बघितलं ना अर्धवटराव? बघितलं नाही, ऐकलं ना? हा, ऐकलं ना म्हणायचं. अरे तुमचं लक्ष कुठे असतं हो? हा, इथे लक्ष दे. अरे मित्राला फसवल्याचं कोल्ह्याला फळ मिळालं. कुठलं फळ? चिकू की कलिंगड? अरे कलिंगड नाही रे, मग सिंहगड, लोहगड, रामगड असेल. असं गडगडू नकोस. नाही, गडबडून गेलो म्हणून ही गडबड. मला सारांश कळला, तुम्हाला पण कळला असेलच. हो, म्हणजे सोपी गोष्ट होती म्हणून, नाही तर. आता इसापाची सापावरची गोष्ट ऐका. आयत्या बिळावर साळोबा. अरे दगडोबा, साळू ताई, बर रामदास भाई. काय रामदास बाई? ईश्वर, काहीतरीच काही. ही आमची आवडाबाई. आता साळू ताई म्हणजे साप आणि साळू. एक होती साळू. तिला बिचारीला राहण्यासाठी घरच नव्हतं. तिनं घर शोधण्याचं ठरवलं. खूप फिरल्यावर साळूला तिच्या मनासारखं एक मोठं बिळ सापडलं. पण अरे रे, त्या बिळात आधीच एक साप आपल्या पिलासह राहत होता. आता काय करावं तिला कळेना. साळू सापाला म्हणाली, अरे साप दादा, ए साप दादा, मला तुझं घर ना खूप आवडलं रे. तुझ्या घरात राहायला
थोडीशी जागा देशील का रे? मी अगदी लहान प्राणी. तुझ्या बिळात एका कोपऱ्यात मी पडून राहील. तू बाहेर गेलास ना की तुझ्या मुलांवर मी लक्ष ठेवीन. साप दादा, राहू ना रे मी तुझ्या घरात. सापानं विचार केला, आपले बीळ तर मोठे आहे, ही साळूताई जर एका कोपऱ्यात पडून राहिली तर आपल्याला काहीच त्रास नाही. ही राहिली तर बरंच होईल, आपल्या मुलांकडे हिचे लक्ष राहील. साप म्हणाला, ये ये साळूताई, ये ये ये. आजपासून हा कोपरा तुझा, चालेल? काही दिवस मजेत गेले आणि मग सापाला वाटलं, अरे 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 अरे, या साळूला उगाच घरात जागा दिली. माझं चुकलंच. ही साळू इकडे तिकडे फिरायला लागली की तिच्या अंगावरचे काटे खाली गळून पडतात. हे काटे माझ्या अंगाला तर टोचतातच, पण माझ्या पिल्लांनाही बोसतात. फारच त्रास होतो बाबा. काहीतरी उपाय शोधायला हवा. हे असं राहणं अगदी अशक्य आहे. साप खूप विचार करून शेवटी साळूला म्हणाला, प्रिय साळूताई, तुला एक विनंती करतो. नाही म्हणजे रागावू नकोस हं. अरे सांग ना दादा काय ते. तुझे काटे टोचून टोचून आमचं अंग ठणकू लागले. फार वेदना होतात. तेव्हा कृपा करून तू राहण्यासाठी दुसरी जागा बघितलीस तर बरं होईल. प्लीज, माझं ऐकशील ना? अरे साप दादा, मी काही दुसरी जागा पाहणार नाही हो. हा, का का बरं? अरे मी या जागेतनं खूप सुखात आहे. जर तुला त्रास होत असेल तर तूच एखादी दुसरी चांगली जागा पाहावी, ही माझी नम्र विनंती आहे तुला. ठीक आहे. रामदास, मला एक सांगा, गाढवा म्हणजे अगदी गाढवासारखंच असतं नाही? पण काय? पण ससा कसा असतो? काय ससा? कसा? कसा ससा? ससा ससा तो ससा ही कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली. ससा तो ससा ही कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली. वेगे वेगे धावू मी डोंगरावर जाऊ, ही शर्यत रे आपुली. चुरू चुरू बोले तो तुरु तुरु चाले, मी कासवाने अंग हलविले. ससा जाई पुढे मी झाडा मागे धडे, ते कासवाने हळू पाणी आले. वाटेत थांबले ना, कुणाशी बोलले ना, चालले लुटू लुटू पाही. ससा ससा तो ससा ही कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली. वेगे वेगे धावू मी डोंगरावर जाऊ, ही शर्यत रे आपुली. हिरवी हिरवी पाने मी पाखरांचे गाणे, हे पाहून असा हरखला. खाई घर सारा मी फांदीचा निवारा, तो हळूहळू तेथे पिंगुळला. विटले वेडे भोळे गुंजेचे त्याचे डोळे, झाडाच्या सावलीत झोपे. ससा ससा तो ससा ही कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली. वेगे वेगे धावू मी डोंगरावर जाऊ, ही शर्यत रे आपुली. झाली सांज वेळ तो गेला किती काळ, मी शहारली गवताची पाती. ससा झाला जागा तो उगा करीत जागा, मी धाव घेई डोंगराच्या माथी. कासवाटेची पाही शाळा बनी होई, भिजला तो संपला सांगे.
मुलांनो, हा पुन्हा पुन्हा मी भेटायला येणार बरं का. हा, आपण सगळेच हुशार, फक्त मी अर्धवट हुशार. म्हणजे अर्धवट राहो. तेव्हा भेटूया. हो भेटणार ना. मी पण वाट बघतोय.